सुरुवात कराय. सर्वप्रथम आता बेल्स लावा आणि मॅचला सुरुवात करा. त्वरा करा, लवकरात लवकर सामना सुरुवात करा. चला चला चला, शेवटी आता मॅच सुरू होते. जे प्रेक्षक अजूनही रात्रीचे 1:37 झाल्यावर जागतायत. कुणालजी, माझ्या मते टेनिस क्रिकेटच्या प्रेक्षकांना ही अजरामर रात्र असेल आणि अशी रात्र कधी झाली नसेल. प्रत्येकाने उपस्थित सगळ्यांना विनंती, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत आणि चला मॅच कडे. चला, फायनल, सेमी फायनल, फायनलच्या अगोदरचा थरार, तो देखील सुपर ओव्हर. पहिला बॉल झाला आणि पहिल्या बॉलवर विकेट मिळाल्यानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. स्कोर लाईन तुम्ही पाहताय 0-0-0. शून्यातून सुरुवात करायची. पहिला बॉल संपलाय. पहिला बॉल इथे टाकून झालाय. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. सुपर ओव्हर मध्ये सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. आणि इथे आल्या आल्या षटकार आलाय मैदानामध्ये. प्रथमेश म्हात्रे परतलाय. आता मात्र बॉल सीमा पार येतोय जिशानच्या विरुद्ध. पहिला षटकार टीम प्रशांत दसकपाळ, PCMC NB अवध पुणे कडून. जिथे सामना थांबला होता तिथेच चालू झालाय. मोठा स्ट्रोक येत असताना इथे पाहायला मिळतोय प्रथमेश म्हात्रेच्या बॅट मधून. याही वेळेला बॅकफुटला येत असताना पुल केला आणि हा सक्सेसफुल राहिलाय. षटकार पाहायला मिळतोय. 6 धावा धावफलकावरती. षटकार आलाय. 2 बॉलचा खेळ संपलाय. सुपर ओव्हरचा थरार. राष्ट्रवादी चषक तुम्ही पाहताय. स्पर्धा राखी दिदींची. या स्पर्धेची आठवण आता मात्र सर्वांनाच राहील. शेवटचा सामना अजूनही शिल्लक आहे, परंतु ज्या पद्धतीने अजूनही प्रेक्षक जागे आहेत, प्रचंड गर्दी मैदानाच्या आतमध्ये. जिशान तयार. शॉर्ट बॉल, हुक शॉट, बॅक टू बॅक दुसरा षटकार. दे धक्का, घे छक्का. मैदानामध्ये प्रथमेश म्हात्रे, मॅन फ्रॉम फुंडे, त्याच्या बॅट मधून सलग दुसरा षटकार. प्रथमेश म्हात्रे आपला बॅटिंगचा क्लास दाखवत असताना पाहायला मिळतोय. त्याला मिळालेल्या संधीचं त्याने सोनं केलंय. सेमीफायनलची मॅच हाय व्होल्टेज ड्रामा आहे. 12 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या 2 बॉलवरती 2 उत्तुंग षटकार आलेत. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा आला जरूर, परंतु तदनंतर 2 चेंडूवरती 2 षटकार. 8,80,000 प्रेक्षकांनी 70-70 स्पोर्ट्स वर आज राष्ट्रवादी चषक ही स्पर्धा पाहिली. सुपर ओव्हर मध्ये हा शॉर्ट बॉल हुक केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे षटकार. 15,000 प्रेक्षक रात्री 1:40 ही स्पर्धा पाहतायत. हा देखील एक रेकॉर्डच असेल युट्यूब व्ह्यूअरशिपचा. कारण एवढ्या रात्री अजूनही प्रेक्षक जागे आहेत. त्यांना कुतूहल होतं की सुपर ओव्हर मध्ये काय झालं, मॅच का थांबली. पुन्हा एकदा सामना सुरू होतोय आणि आता 5,82,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. 3,000 वाढवायचे आहेत. चला लवकर सबस्क्राईब करा. 15,120 प्रेक्षक ऑनलाईन. यॉर्कर बॉल होता, ऑन साइडला दिशा दिली आहे. लॉंग ऑन डीप मध्ये आहे. 1 धावी ते कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबलाय प्रथमेश. केतनला आता संधी असेल. 4 बॉलचा खेळ संपलाय जयेश. त्याच्यामध्ये 2 षटकार, 1 सिंगल आली आहे. चांगली स्ट्रोक पाहायला मिळाले. ज्या पद्धतीने प्रथमेश म्हात्रेने स्ट्रोक प्ले केले. ऑन साइडला 2 षटकार ठोकल्यानंतर पुढचा बॉल ज्या वेळेला खोला त्याला ऑन ड्राईव्ह करत असताना 1 सिंगल देखील अर्जित केली आहे. 13 धावा धावफलकावरती. शेवटच्या 2 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. इथून केतन स्ट्राईक एंडवरती असणार आहे आणि तो मोठ्या फटक्यांसाठी जाणला देखील जातो. सातत्य राखतो आपल्या फलंदाजीमध्ये. तो आघाडीला आल्यानंतर धावा खोराने गोळा करू शकतो, ती त्याच्याकडे असणारी क्षमता आहे. तो स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल केतन म्हात्रे. 11 वर्षाच्या समालोचनाच्या कारकिर्दीमधला सुपर ओव्हरचा आणखीन एक मोठा थरार तुमच्या समोर घेऊन आलोय. अनेक सुपर ओव्हर पाहिल्यात, परंतु अशी मॅच भरपूर कमी वेळेला येते माणसाच्या आयुष्यात. आणि जे प्रेक्षक सध्या युट्यूबवर पाहतात त्यांच्याही एक व्ह्यूअर म्हणून आयुष्यात तसा सामना तुमच्या भेटीला. ओहो, यॉर्कर, रनआउटची संधी. नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउट होईल. केतन म्हात्रे परतलाय, मैदानाच्या बाहेर जाईल आणि इथे येतोय डॉट बॉल. शेवटचा बॉल शिल्लक. धावा झाल्यात फक्त 13. काय यॉर्कर होता, भन्नाट वेगाने, फास्ट अँड फ्युरियस हा बॉल पाहायला मिळाला उजव्या यष्टीच्या बाहेर. चुकतेने हा चेंडू इथे हाताळला होता जिशान खानने.
खेळाडू जरूर इथे विकेट सॅक्रिफाईस करतोय केतन, परंतु महत्वाची आणि जमेची बाजू ही राहू शकते कारण प्रथमेश मात्र स्ट्राईक एंड वरती आलाय 13-1. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर टाय झाली तर परत सुपर ओव्हर, म्हणजे सकाळपर्यंत जरी टाय झाला सुपर ओव्हर तरी सुपर ओव्हरच खेळवली जाईल. हे नियम आहेत इंटरनॅशनलचे, याच्यामध्ये हसण्यासारखं काही नाही कारण माझ्या मागे प्रेक्षक असतात. व्हाट अ शॉट, बैठक बॉल सीमारेषा पलीकडे, षटकार. धावा झाल्यात 19 आणि धावा करायच्या सुपर ओव्हर मध्ये सामना जिंकण्यासाठी. बालाजी 11 राजकोटला 20. प्रथमेश आला मैदानामध्ये, त्याच्यानंतर बरसला स्लॉक स्वीप, हा देखील बॉल सीमा पार. 19 धावा झाल्या जयेश, 20 धावा करायच्या आहेत. महत्वाची बाब कुणाल सर ही राहिली आहे ना की एकट्या बॅटर प्रथमेशच्या बॅटमधून 19 धावा पाहायला मिळाल्या, कारण एकट्याने 3 षटकार ठोकले, एक सिंगल देखील त्याच्याच बॅटमधून आली होती. अर्थात 19 धावसंख्येची खेळी ही एक पात्री अभिनय करत असताना प्रथमेश म्हात्रेने इथे साकारली. मिळालेले जीवदान किती हानिकारक असू शकतात त्याचा अजून एक प्रत्यय या मॅच मध्ये पाहायला मिळाला. 6 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता. बालाजी 11 संघ आता मैदानाच्या बाहेर येतोय, परंतु अजूनही फक्त एक सत्र संपलंय, एक सत्र अजूनही शिल्लक आहे. 20 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. राष्ट्रवादी चषकाच्या सेमी फायनलच्या मॅच मध्ये 10 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक या स्पर्धेमध्ये उपविजेत्याला दिले जातील. 5 लाख व राष्ट्रवादी चषक या स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी दिली जाईल एक अल्टो कार. त्याच्यामुळे या स्पर्धेवर देखील सर्वांच्या नजरा खेळलेल्या आहेत. रात्री 2 वाजता देखील 15,000 पेक्षा जास्त प्रेक्षक सध्या आनंद घेत आहेत युट्यूबवर 70 स्पोर्ट्सवर. चला तर लगेचच या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा जर नवीन असाल या चॅनलवर. आणि आता या दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. धावा करायच्या 6 बॉल 20. क्रिकेटचा खेळ हा 2 डावांचा आहे. पूर्वार्ध संपलाय जिथे पहिल्या डावामध्ये आपण 19 धावा पाहायला मिळाल्या आणि एक पात्री अभिनय करत असताना प्रथमेशने या धावा कुठून काढल्यात. उत्तरार्धामध्ये काय घडणार हेही तितकंसं पाहणं रंजक कहाणी या मॅचची राहणार आहे, जिथे या धावसंख्येचा पाठलाग यशस्वीरित्या केला जाईल का. सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. राष्ट्रवादी चषक 2023 हे अभूतपूर्व सोहळा आपण पाहतोय. दर्जेदार क्रिकेटची पर्वणी. 20 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. शर्यत संपलेली नाहीये, सेमी फायनल आहे. याचसाठी केला होता 88 की शेवटची रात्र गोळ व्हावी आणि आता हा सामना देखील तसाच रोमहर्षक पैसा वसूल मॅच. जगभराच्या कानाकोपऱ्यातून प्रेक्षक पाहत आहेत. 15,000 रात्री 2 वाजता हा देखील युट्यूब टेलिकास्ट मधला रेकॉर्ड असावा. 15,000 प्रेक्षक एवढ्या रात्री सध्या आनंद घेत आहेत. त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. फरदीन काझी मैदानामध्ये चाललाय आणि त्याच्या बरोबरीने प्रदीप पाटील. नो लुक शॉट साठी हा खेळाडू जाणला जातो. फरदीनने देखील मागील हंगामामध्ये या स्पर्धेची कार जिंकले जयेश, म्हणजेच हा सामना सोपा नाहीये. इथे मात्र कडा संघर्ष पाहायला मिळेल. प्रदीप पाटील या वर्षीच्या हंगामामध्ये अधिकच्या फॉर्मामध्ये पाहायला मिळाला. एक चांगला सामना निश्चित पाहायला मिळेल. या संपूर्ण मैदानाची पुरेपूर जाणीव असणारा गत वर्षीचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार विजेता फरदीन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. अर्थात शेवटच्या बॉल पर्यंत हा सामना निश्चित जाईल. हिमतीने हारा, हिम्मत कदापि हरू नका. परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवून जन्माला घालतो. चमकतो तोच तो घाणाचे घाव सोसण्याची हिंमत ठेवतो. घाणाचे घाव याही मॅच मध्ये सोसावे लागतील. 6 बॉल 20. या रात्रीत क्रिकेटचे सर्व तारे सितारे चमकलेत असं म्हणायला हरकत नाहीये, कारण ज्या पद्धतीने हे खेळाडू खेळलेत सर्वांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. कारण प्रेक्षक राजा हा सर्वात महत्वाचा दुवा असतो. मग कोणताही शो असो, तुम्ही टीव्ही चित्रपट पहा किंवा क्रिकेटची स्पर्धा खेळा किंवा कोणताही शो तुम्ही ऑर्गनाईज करा, त्याच्यामध्ये प्रेक्षकच नसतील तर मजा नसते. परंतु राष्ट्रवादी चषक राखी दिदींची अशी स्पर्धा आहे जिथे प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. सामने रंगतदार राहिले, प्रेक्षकांचं मनोरंजन झालं. पैसा वसूल मॅचेस आज रात्रीमध्ये प्रेक्षकांनी पाहिल्या. कुणाल सर, प्रेक्षक वर्ग तर आपली स्वतःची जागा सोडायला तयार नाही आहे. जदवर हा सामने चालू राहतील तदवर प्रेक्षक वर्गाची अशीच गर्दी निश्चित पाहायला मिळेल. या पुढची मॅच देखील महत्वाची राहणार आहे. फायनल मध्ये दाखल झालाय धमाका दिल्ली. हे फायनल मध्ये क्वालिफाय होत असताना पाहायला मिळाली आहे, जिथे या सुपर ओव्हरच्या थरारमध्ये सेमीफायनलची लढत आपल्याला पाहायला मिळते. या मॅचची एक रंजक कहाणी ही इतिहास जमा होत असताना पाहायला मिळणार. आता आपण पाहतोय ऑलमोस्ट दुपारी सुरुवात झाली होती स्पर्धा 1-1:30च्या दरम्यान. त्याच्यामुळे आता 12 तास होत आलेले आहेत आणि त्याच्यामुळे युट्यूबचा एक नियम आहे, जे प्रेक्षक सध्या घर बसल्या आनंद घेत आहेत त्यांच्या माहितीसाठी. सुपर ओव्हर झाल्यानंतर जो फायनलचा सामना आहे त्यासाठी एक वेगळी लिंक तयार केली जाईल, कारण 12 तासानंतर लिंक एक्सपायर होते आणि त्यामुळे एक दुसऱ्या लिंकवर तुम्हाला पुन्हा एकदा फायनलचा सामना पाहायला मिळू शकतो. त्याच्यामुळे ही सुपर ओव्हर तुम्हाला याच लिंकवर पाहायला मिळेल, परंतु सुपर ओव्हर झाल्यानंतर जो फायनलचा सामना आहे
तो पाहण्यासाठी पुन्हा एकदा तुम्हाला 70-70 स्पोर्ट्स युट्यूब चॅनलवर जावं लागेल, तिथे लिंक चेंज होईल. ही एक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. सुपर ओव्हरचा थरार राष्ट्रवादी चषक तुम्ही पाहताय. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित ही स्पर्धा राखीताई जाधव दीदी, अध्यक्षा मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, गटनेत्या बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. सेमी फायनलचा सामना जसा प्रेक्षकांना हवा होता तसा सुपर ओव्हर मध्ये रंगलाय. मैदानाच्या बाहेरचे साऊंड सगळं बंद आहे, तरी देखील आम्ही युट्यूबचे जे प्रेक्षक आहेत त्यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. आमच्या परीने ज्या गोष्टी होत आहेत ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आयोजकांच्या वतीने देखील झालाय, याच्यामध्ये तीड मात्र शंका नाही. हॅलो, ही मॅच झाल्यानंतर कोणी आतमध्ये यायचं नाहीये, लगेच फायनलचा टॉस होणार आहे. त्याच्यामुळे प्रेक्षकांना कृपया विनंती आहे, खूप उशीर झालाय, आपण आतमध्ये कोणी येऊ नका. संपूर्ण मैदानामध्ये आता पूर्णपणे पिन ड्रॉप सायलेंट असं चित्र पाहायला मिळते. टाचणी पडली तर त्याचाही आवाज होईल. शून्यातून विश्वाची निर्मिती होत भारतीयांनीच लावला आणि आता मैदानामध्ये तोच रणसंग्राम रंगताना दिसेल. आता शेवटचं षटक सुपर ओव्हर टाकण्याची जबाबदारी फरमानच्या खांद्यावर. हरियाणा मधून कर्नाल वरून हा खेळाडू या स्पर्धेमध्ये आला. या खेळाडूने या अगोदर राष्ट्रवादी चषकामध्ये बुलेट देखील जिंकली आहे, परंतु समोर जो खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय तो फरदीन काझी आहे, आपल्या शिवडीचा खेळाडू. ज्या खेळाडूने मागील हंगामामध्ये राष्ट्रवादी चषकामध्ये अल्टो कार जिंकली तो मैदानामध्ये खेळतो आणि यावर्षी अल्टो गाडीचा कलर देखील रेडच आहे. एका बाजूला फ्लोरोसंट ग्रीन मध्ये खेळाडू खेळताना दिसतात, दुसऱ्या बाजूला रेड कलर, धोक्याची घंटा देणारा कलर. पाहूया कोणता संघ फायनल मध्ये दिल्ली धमाकाच्या विरुद्ध खेळताना दिसेल, खंडोबाचा भंडारा उधळण्यासाठी जाईल. मॅच स्टार्ट, सामन्याला सुरुवात. सुपर ओव्हरचा पहिला बॉल, फरमान पहिलाच बॉल चॉप केला, यॉर्कर सन्मान दिलाय, कापला अक्षरशः या बॉलला आणि पहिल्या बॉलवर 1 धाव इथे मिळताना दिसेल. आता जयेश 5 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता. ज्या पद्धतीने प्रथमेशने बॅटिंग केली होती त्याच पद्धतीने इथे बॅटिंग करावी लागणार आहे ती प्रदीप पाटीलला. येणारे 5 चेंडू आणि 9 ची आवश्यकता. पहिला बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर सटीक लेंथ अँड लाईन वरती पाहायला मिळाला. ही स्ट्रेंथ आहे फरमान खानची आणि त्याने तो चेंडू इथे हाताळला. फरमानने पहिल्या बॉलवर फरमानच झाडलं फलंदाजाच्या विरुद्ध. पहिलाच बॉल यॉर्कर टाकला आणि तो देखील वाईड यॉर्कर होता, थांबवलंय फलंदाजाला. प्रदीप पाटील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम होतोय, फटका फसतोय. 1 धाव इथे कंप्लीट केली जाईल. फ्रंट फूट चेक केला जाईल. अंपायरनी इथे सांगितलंय फ्रंट फूट चेक करायला. वाईड यॉर्करचा प्रयत्न, मागच्या पायावर जाऊन धडकलाय जयेश, परंतु आता फ्रंट फूट चेक केला जाईल. हा नो बॉल आहे का त्याची तपासणी केली जाईल. फरमान खानचं कौतुक करायला हवं, कारण उजव्या यष्टीच्या बाहेर फलंदाजाला फॉलो केलं आणि वाईड यॉर्कर पुन्हा एकदा त्याने हाताळला, तोही वेगाने. फास्ट अँड फ्युरियस हा चेंडू राहिला होता. उजव्या यष्टीच्या बाहेर फलंदाजाला फॉलो करणारा आणि शरीर भेदक मारा इथे पाहायला मिळालाय. चेंडू तर 1 धाव देऊन गेलाय, परंतु अजूनही रिझल्ट येणं बाकी आहे. तिसऱ्या पंचांची इथे मागणी करण्यात आली आहे. DRS ची मागणी करण्यात येते. फ्रंट फूट नो बॉल आहे की नाही त्याची शहानिशा करण्यात येईल. 17,800 प्रेक्षक सध्या आनंद घेत आहेत युट्यूब वाहिनीवर 70-70 स्पोर्ट्स वर. त्यांचंही सहर्ष स्वागत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल आहे. योग्य बॉल असल्यामुळे आता 2 बॉलचा खेळ तर इथे संपलाय आणि 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर समीकरण आता या मॅच मध्ये असं आहे, येणारे बॉल शिल्लक आहेत 4 आणि 4 बॉल मध्ये धावा करायच्या 18. 4 चेंडू 18 धावा. 4 चेंडू 18 धावांची आवश्यकता. फरदीन काझी या बॉलवर मोठा फटका पाहिजेच या बालाजी टीमला. शफल झाला, फरदीने उडवलाय, झोपून मारलाय, फिल्डर आहे, प्रेक्षक बनून राहील. बॉल सीमारेषा पलीकडे. फरदीन हरदीन त्याच्या बॅट मधून येतोय षटकार. अक्षरशः झोपला, फॉलिंग स्वीप करत असताना बॉलला पाठवलं, झाडू शॉट. 6 धावांसाठी षटकार. फरदीन काजीच्या बॅट मधून निघणारा हा स्ट्रोक जणू काय तो सांगण्याचा प्रयत्न करतोय, ना थका हूं मैं ना मैंने हिम्मत हारी, हौसले है बुलंद इसीलिए सफर है मेरा जारी. मैदानाच्या आतमध्ये मॅचला जिवंत ठेवणारा हा स्ट्रोक त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. उजव्या यष्टीच्या बाहेर लोअर फुलटॉस बॉल मिळाला, शफल झाला आणि क्रॉस बॅटेड हा स्ट्रोक त्याच्या बॅट मधून येत असताना षटकार आलाय. 8 धावा धावफलकावरती 12 ची आवश्यकता.
मी पडणार, मी धडपडणार, मी मात्र लढणार, संघर्ष करणार, या सर्व गोष्टी एका शॉट मध्ये सांगत असताना फरदीन काझी हरदीन फरदीन 3 चेंडू 12 धावांची आवश्यकता. फरमानवर प्रेशर असेल, सर्व खेळाडू त्याच्याकडे आलेत, केतन आलाय, सर्व खेळाडू चर्चा करत असताना फरमान बरोबर पाहायला मिळालेले आहेत. कारण या मॅच मध्ये फरमानच्या हातामध्ये हा बॉल सोपवण्यात आलाय. सुपर ओव्हरसाठी इरफान मलिक त्याच्याकडे गेला, त्याचबरोबर आपण पाहिलंय अनेक गोलंदाज त्याच्याकडे गेलेत त्याला कानमंत्र देण्यासाठी. धीरज सिंग त्याच्याकडे गेला आणि शेवटी आता पुन्हा एकदा फरमान सज्ज होतोय. समोर आहे फरदीन काझी. बॉल शिल्लक आहेत मैदानामध्ये, 3 बॉल मध्ये षटकार मारायचे, 2 म्हणजेच धावा करायचे आहेत 12. फरमान टू फरदीन काझी. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना 1 धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये, म्हणजेच काय 2 बॉल आणि अजूनही 11 धावांची आवश्यकता. प्रदीप पाटीलच्या बॅट मधून एकतर षटकार पाहिजे या बॉलवर किंवा चौकार पाहिजे, तरच पुन्हा एकदा सामना सुपर ओव्हर मध्ये जाऊ शकतो. जर सामना टाय झाला 2 बॉल आता मात्र 11ची आवश्यकता आहे. 2 चेंडू आणि 11 धावा या मॅच मध्ये विजयासाठी हव्या आहेत. परंतु यावेळेला प्रदीप पाटील स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय, जो तो नेहमीच आपली दानपट्ट्याप्रमाणे बॅट फिरवण्यासाठी जाणला जातो. तो या मॅच मध्ये देखील आपला दानपट्टा फिरून सामन्यामध्ये कलाटणी मिळवून देईल का, हे देखील पाहणं तितकंच गरजेचं राहील. नो लुक शॉट याच्यासाठी हा खेळाडू जाणला जातो. प्रभावी खेळ त्याने केलाय. 2 बॉलचा काही शेष आहे, 2 बॉल मध्ये धावा करायच्यात 11. फुल टॉस ऑन साइडला खेळलाय आणि आता या सामन्यामध्ये असं वाटतंय औपचारिकता शिल्लक राहील. 1 धाव इथे कंप्लीट केली आहे, 10 धावांची आवश्यकता. शेवटच्या बॉलवर 10 धावा करायच्या आहेत. प्रथमेशने जी फलंदाजी केली ती तारून गेली असं म्हणायला हरकत नाहीये. टीम प्रशांतदादा सपकाळ पीसीएमसी एनबी अवध 11 पुणेसाठी सुपर ओव्हर मध्ये 20 धावांचं लक्ष्य सेट केलं. 1 षटकार आला फरदीन काझीच्या बॅट मधून, परंतु प्रदीप पाटीलची बॅट बोललेली नाहीये सुपर ओव्हर मध्ये. शेवटचा 1 बॉल, एका बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता. लीगल डिलिव्हरी जर टाकली, एक योग्य बॉल जर इथे टाकला तर हा सामना इथे संपलाय. प्रवास इथे संपेल बालाजी 11चा आणि प्रवास सुरू राहील फायनल मॅच मध्ये. एनबी अवध 11 धनकवडी पुणे प्रशांतदादा सपकाळ पीसीएमसी या टीमचा. शेवटचा बॉल, सुपर ओव्हरचा लास्ट बॉल टाकण्यासाठी फरमान तयार. समोर फरदीन आणि इथे मात्र एक्सप्रेस बॉल. सामना संपलाय. हा सामना इथे जिंकलाय प्रशांतदादा सपकाळ पीसीएमसी एनबी अवध 11 धनकवडी पुणे या संघाने. आज निलेश दादा भिंताळे यांचा वाढदिवस होता, त्यांना एक विजयाचं गिफ्ट दिलंय. हा संघ फायनल मध्ये खेळताना दिसेल दिल्ली धमाकाच्या विरुद्ध आणि आता फायनल मॅचचा केला जाईल टॉस. जाऊया मुख्य व्यासपीठावर.